भारताच्या युवा शक्तीचं पुन्हा एकदा जगभरात कौतुक बघायला मिळतंय। मीरा भाईंदरच्या विद्यार्थ्यांनी हैदराबादमध्ये आयोजित लार्जेस्ट कराटे डिस्प्ले स्पर्धेत सहभाग घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलंय। सुमारे 1690 कराटेपटूंनी एकत्रित काता सादर करत या आधीचा जागतिक विक्रम मोडला। ओकिनावा मार्शल आर्ट्स कराटे कोबुडो असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी क्योशी विजय शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक कामगिरी केली। मीरा भाईंदरसाठी ही माझं नाव नेत्रा परब आहे। ओकिनावा मार्शल आर्टची स्टुडंट आहे आणि पीडीकी तुराकीला या कॉलेजची पण स्टुडंट आहे। मला ही गोष्ट खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मी पार्ट घेऊ शकली आणि ह्याचं सगळं श्रेय क्योशी विजय शिगवण सरांना जातं। त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी भेटली आणि अशी पुढे अजूनही संधी भेटत राहील सरांमुळे आणि मी कराटे कंटिन्यू करत राहील। माझ्या देशाचं, माझ्या सरांचं आणि माझ्या पॅरेंट्सचं नाव मोठं करेल। थँक्यू। आपलं नाव म्हणा आणि कशाबद्दल तुम्हाला हे वर्ल्ड रेकॉर्ड भेटलेलं आहे तो आम्हाला माझं नाव विजय शांताराम शिगवण, ओकिनावा मार्शल आर्ट कराटे कोबुडो असोसिएशन याचा मी फाउंडर डायरेक्टर आहे आणि मीरा रोडमधून आणि मलाड ब्रांचमधून अशा माझ्या 16 मुलांनी तिथे पार्टिसिपेट केलं। हैदराबाद येथे तेलंगणा गच्चीबोली या स्टेडियममध्ये हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झालं। तिथे 2000च्या आसपास जगभरातून लोक तिथे आली होती त्या कॉम्पिटिशनसाठी आणि त्या रेकॉर्डसाठी। आणि तिथे काता हा प्रकार असतो, तो काता हा प्रकार म्हणजे इमॅजिनरी फाईट आपण त्यांना म्हणतो। त्याच्यामध्ये ब्लॉक, पंचेस, किक्स आणि स्टान्स यांचं कॉम्बिनेशन असतं। सिंक्रोनाइज पद्धतीने सगळ्यांनी ते करायचं असतं आणि अशा 2000 लोकांनी तो मिळवून एकत्र केला। त्याच्यामध्ये बरेचशा लोक आऊट पण झाले, काही बेशुद्ध झाले, काही पडले, असे एकूण त्यांनी 1690 लोकांचा रेकॉर्ड आता त्या लोकांनी स्थापन केला। त्यात आम्ही पण होतो आणि ते रेकॉर्ड करताना मला खूप अभिमान वाटला की आम्ही मीरा भाईंदरला आणि महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं। काही दिवसापूर्वी बघितलेलं आणि तुम्ही RSSच्या मंचावर तुम्ही लव जिहादबद्दल तुम्ही एक कार्यक्रम केला कसं विषयावरती येतो, कारण की कसं आहे कराटेमध्ये सेल्फ डिफेन्स हा प्रकार आहे आणि तो मुलींना सगळ्यात जास्त गरजेचा आहे। आणि हे करत असताना आपण मुलांना आणि मुलींना हे पण सांगतो की असे समाजविरोधी जी लोकं आहेत, समाजकंटक लोक जे आहेत, ते कशाप्रकारे मुलींना फसवतात, कशाप्रकारे त्यांच्यावर अत्याचार करतात, तर त्यापासून कसं वाचावं त्याच्यासाठी आम्ही लोकांनी RSSच्या माध्यमातून एक कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमात लव जिहाद हा एक स्किट मुलींनी रेडी केला होता आणि तो मी परफॉर्म केला। त्याचबरोबर कसं आपलं सेल्फ डिफेन्स करता येईल त्याच्या पण काही टेक्निक्स आम्ही दाखवल्या। काय संदेश द्याल तुम्ही नवीन पिढीला हे सांगेन की मोबाईलपासून दूर राहा आणि जास्तीत जास्त तुम्हाला सेल्फ डिफेन्स किंवा गेम्स, मैदानी खेळ कसे खेळता येतील त्याकडे फोकस केलं पाहिजे। त्याच्यामुळे कसं राहील की आपल्या फ्युचरमध्ये आपल्याला जे आपले गोल आहेत ते गोल साध्य करण्यासाठी एकदम इझी जाईल। डिसिप्लिन, शिस्त हे असली पाहिजे आणि शिस्तीमुळे काय तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जाल कराटे व्यतिरिक्त। नमस्कार, मी आदित्य उत्तमराव कोळेकर, मी मुंबई महाराष्ट्रामधून बोलतो आहे। मी विजय सरांच्या अंडर ट्रेनिंग गेले मी 15 वर्ष ट्रेनिंग करतो इथे आणि मला 15 वर्षात ही फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पार्टिसिपेट करायला। तिथे एकूण 2000 स्टुडंट आलते, त्यातून 1690 लोकांनी पास केलं आणि इथून आमची टीम टोटल 16 लोक गेलते।